तुम्ही हॉटेलमध्ये जाता, ऑर्डर देता आणि वेटर तुमच्यासमोर जेवण ठेवून निघून जातो. पण विचार करा, जर तो वेटर साधा कर्मचारी नसून तुमच्या एका शब्दावर पाळत ठेवणारा आंतरराष्ट्रीय गुप्तहेर असेल तर? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीन दौऱ्यात हाच सर्वात मोठा अजेंडा बनला होता. बीजिंगच्या आलिशान हॉटेलमध्ये सूटबूट घालून फिरणारे वेटर नेमके कोण होते? अमेरिकन सुरक्षा यंत्रणा यांच्याकडे पाहून का घाबरली होती? पाहूया आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये. मे 2026 मधील ट्रम्प यांचा हा चीन दौरा केवळ व्यावसायिक करार किंवा राजकीय बैठकांसाठी नव्हता, तर तो दोन महासत्तांमधील सायलेंट वॉरचा आखाडा बनला होता. या दौऱ्यात ट्रम्प यांच्यासोबत एलन मस्क, जेन्सन हुआंग यांच्यासारखे अमेरिकेचे सर्वात मोठे उद्योगपतीही होते आणि याच काळात अमेरिकन गुप्तहेर संस्था CIA एक कडक चेतावणी जारी केली होती. सावधान, तुमच्या आसपास असणारा प्रत्येक वेटर हा चीनचा प्रशिक्षित एजंट असू शकतो. अमेरिकेला भीती होती की जेवणाच्या टेबलावर किंवा VIP लाऊंजमध्ये हे वेटर अनौपचारिक संभाषणांमधून अशी गुप्त माहिती गोळा करत आहेत जी थेट चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या मुख्यालयात पोहोचवतायत. म्हणजेच प्रत्येक हालचालीवर प्रत्यक्ष पाळत ठेवली जात होती. या हेरेगिरीच्या भीतीने अमेरिका इतकी हादरली होती की ट्रम्प यांच्या संपूर्ण शिष्टमंडळाचे वैयक्तिक फोन आणि लॅपटॉप अमेरिकेतच जप्त करून ठेवण्यात आले होते. त्यांना फक्त तात्पुरते बर्नर फोन्स वापरण्याची परवानगी होती, पण खरा थरार तर दौरा संपताना विमानतळावर पाहायला मिळाला. बीजिंग विमानतळावर एअरफोर्स वन विमानाची पायरी चढण्यापूर्वी अमेरिकन सुरक्षा रक्षकांनी मोठ्या कचऱ्याच्या कुंड्या ठेवल्या होत्या. आदेश साफ होता, चीनमध्ये मिळालेली एकही वस्तू विमानात जाता कामा नये. चीनने दिलेले गिफ्ट्स, बर्नर फोन्स, अगदी पत्रकारांचे प्रेस पासेस आणि कोटला लावलेली अधिकृत पिनसुद्धा तिथेच कचऱ्यात फेकून देण्यात आले. का? कारण भीती होती की या साध्या दिसणाऱ्या वस्तूंमध्येही चीनने मायक्रो ऑडिओ रेकॉर्डर्स किंवा ट्रॅकिंग चिप्स लावल्या असतील. या सगळ्या तणावानंतर जेव्हा डोनाल्ड ट्रम्प विमानातून परतत होते तेव्हा त्यांनी पत्रकारांसमोर जे सत्य मान्य केले त्याने संपूर्ण जगाला चकित केले. सायबर हल्ल्यावरून शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या वादाबद्दल बोलताना ट्रम्प सरळ म्हणाले, चीन आमच्यावर पाळत ठेवत असेल, पण लक्षात ठेवा, जे ते करतात तेच आम्हीही करतो. आम्हीही चीनवर पाळत ठेवतो. ट्रम्प यांच्या या एका वाक्याने हे स्पष्ट केले की आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणीही कोणाचा मित्र नसतो आणि पडद्यामागे हे स्पाय वॉर किती क्रूरपणे खेळले जाते. आदरातिथ्य करणाऱ्या वेटर्सच्या मागे लपलेला हा गुप्तहेरांचा खेळ आणि अमेरिकेची ही भीती, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? महासत्तांमधील हे छुपे युद्ध कुठे जाऊन थांबेल? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.